श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे जो व्हिडिओ सादर करीत आहे त्या व्हिडिओत तुमच्या व्यवसायासंबंधी मी काही माहिती देणार आहे. तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. ते आपण व्यवस्थित ऐकून घ्यायचे आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी फक्त करा हा उपाय, भरभराट होईल. मित्रांनो, आपले दुकान असेल, उद्योग असेल, व्यवसाय आहे, बिझनेस आहे, दुकान अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, भांडवल आहे, परंतु व्यवसाय उद्योग काही व्यवस्थित चालत नाही, बिझनेसमध्ये यश मिळत नाही, तर ह्यामागे भरपूर कारणे असू शकतात. पहिली गोष्ट, ज्या वास्तूमध्ये आपले दुकान बिझनेस आहे त्या वास्तूत काही दोष असू शकतात. दुसरी गोष्ट, जी व्यक्ती उद्योगधंदा चालवते त्याच्या पत्रिकेत दूषित ग्रहांची महादशा असू शकते. अशा काही कारणास्तव किंवा काही गुप्त शत्रू असतात. काही लोकांचे आपल्या दुकानाला नजर लागलेली असते. अशा सर्व कारणास्तव आपले दुकान व्यवस्थित चालत नसेल तर ह्यावर उपाय आहेत जे आपण आपल्या आजच्या लेखात सांगणार आहोत. आपल्याला जितक्या गोष्टींचे पालन करता येईल तितक्या गोष्टींचे पालन आपण करायचे आहे. आपल्याला काही दिवसातच दिसून येईल की आपला उद्योगधंदा भरभराट होत आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या दुकानात माता लक्ष्मीची अशी तस्वीर ठेवा ज्यामध्ये माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूस सोंड उंचावलेले हत्ती उभे आहे आणि हा माता लक्ष्मी ह्या कमळावरती बसलेल्या असाव्यात. मित्रांनो, ह्या प्रतिमेस गजांत वैभव लक्ष्मी असे म्हणतात. हे माता लक्ष्मीचे एक रूप आहे. हा फोटो आपण आपल्या दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी स्थापित केल्याने आपल्या दुकानाची भरभराट होते. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण ती माता लक्ष्मीचा फोटो स्थापन केल्यानंतर आपण त्याची दररोज पूजा करावी, म्हणजे दिवा अगरबत्ती लावावी आणि कमीत कमी मंगळवारी व शुक्रवारी गोड नैवेद्य दाखवावा. मित्रांनो, आपल्या दुकानात काही अडगळीचे सामान असेल तर ते लगेच तिथून काढून टाका. तसेच आपले जे प्रवेशद्वार आहे त्याच्या चौकटीवर स्वास्तिकाचं चिन्ह अवश्य रेखाटा. ह्या स्वास्तिकामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, म्हणून आपण आपल्या चौकटीच्या दोन्ही बाजूस काढून त्याच्या बाजूला 2 उभ्या दांडका काढण्यास विसरू नका. आपले दुकानाची प्रगती होईल. वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण एक चिनी मातीचे भांडे असते, त्या भांड्यात, त्या बरणीत आपण साधारणपणे 1 पाव किलो तुरटी ठेवून ती बरणी आपण आपल्या दुकानाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात ठेवून द्यायची आहे. ह्या तुरटीचा कोणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी आपण अवश्य घ्या. आणि हो, ही तुरटी आपण प्रत्येक महिन्याला बदलत चला. जुनी तुरटी वाहत्या पाण्यात सोडून द्या. ह्यामुळे आपल्या उद्योगधंद्याला लागलेली नजर सोबतच आपल्या त्या दुकानातील वास्तुदोष देखील दूर होतात. ज्याचे दुकान धातू संबंधी आहे त्यांनी शनिवारी आपल्या दुकानात आलेल्या मागताऱ्याला माघारी न पाठवता काहीतरी दान करावे. तसेच ज्याचा व्यवसाय चैनीच्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक्स संबंधी असतील त्यांनी पण हेच, पण फक्त आपण शुक्रवारच्या दिवशी दान करावे. कोणालाही मोकळे हात पाठवू नये. खाण्यापिण्याच्या संबंधी ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी 1 माळ ह्या मंत्राचा जप करावा. मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं क्लीं नमो. पहा, मंत्र पुन्हा ऐका. मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं क्लीं नमो. भगवती महेश्वरी अन्नपूर्ण स्वाहा. हा जप 108 वेळा केल्याने कोणताही खाद्यान्नाचा व्यवसाय असू दे, किराणा मालाचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालू लागतो. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.